नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, PAPT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी अनिल ठाकरे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्र आणि मैत्रिणींनो, आपण चालू घडामोडीची सिरीज आहे ती या ठिकाणी कंटिन्यू करत आहोत। आजच्या आपण प्रमुख चालू घडामोडी या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, आज 7 एप्रिल 2023च्या प्रमुख न्यूज या ठिकाणी आपण बघून घेऊया। आजची सर्वात महत्त्वाची आणि प्रमुख न्यूज काय आहे मित्रांनो, तर RBIने जे आहे ते आपला रेपो रेट जो आहे तो जैसे ते ठेवलेला आहे मित्रांनो। म्हणजे आज रेपो रेट जो आहे मित्रांनो सद्यस्थिती 6.5% आहे। तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की रेपो रेट म्हणजे काय मित्रांनो। ठीक आहे, आता मी तुम्हाला न्यूज सांगितली आहे तो 6.5% आहे आणि त्यामध्ये वाढही केलेली नाही आणि तो कमीही केलेला नाही, म्हणजे जैसे स्थितीत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। रेपो दर म्हणजे काय असते मित्रांनो, की ज्या रेटमध्ये RBI जे आहे मित्रांनो, ज्या रेटमध्ये RBI देशातील वाणिज्य ज्या बँका आहेत जसं SBI आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ इंडिया आहे, किंवा खाजगी बँका कोटक महिंद्रा असेल, ठीक आहे, किंवा पंजाब नॅशनल बँक असेल, या बँकांना ज्या दरामध्ये कर्ज देते, ठीक आहे, कोण? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या दराने या देशातील वाणिज्य बँकांना कर्ज देते तो दर म्हणजे काय असतो मित्रांनो, रेपो दर आहे। ठीक आहे, आता हा रेपो दर बघा की समजा 100 रुपये कर्ज जे आहे ते RBI जे आहे मित्रांनो ती कोटक महिंद्रा बँकेला जर देत असेल, ठीक आहे, 100 रुपयाचं कर्ज कोटक महिंद्रा बँकेला RBI जर 6% दराने देत असेल मित्रांनो, तर या ठिकाणी कोटक महिंद्रा बँक काय करते मित्रांनो, आपले जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस असतील, आपले प्रॉफिटचा जो काही चार्ज असेल किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना लागणारा जो काही पगाराचा जो काही चार्जेस असेल, हे सर्व एकत्र करतं मित्रांनो। आणि RBIने दिलेल्या जे काही ज्या रेटमध्ये RBIने 100 रुपये दिले त्यांना, ज्या इंटरेस्ट रेटवर, त्या ठिकाणी त्यामध्ये हे आपले पर्सेंटेज ॲड करतं। ठीक आहे, म्हणजे यांनी RBI कडून घेतला असेल कोटक, तर या ठिकाणी ते त्यांचे 6-7% त्यामध्ये ॲड करतात आणि 12 ते 13% दराने जे आहे ते ग्राहकाला या ठिकाणी कर्ज देतात मित्रांनो। थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय आहे, जर रेपो रेट जर वाढला, रेपो रेट जर RBIने वाढवला तर या ठिकाणी ग्राहकांना मिळणारं जे कर्ज आहे मित्रांनो ते महाग होतं। ठीक आहे, आणि थोडक्यात रेपो रेट जर कमी झाला तर या ठिकाणी ग्राहकांना मिळणारं जे कर्ज आहे ते या ठिकाणी स्वस्त होतं मित्रांनो। ठीक आहे, त्याचा रेपो रेटचा जो परिणाम आहे मित्रांनो वाढण्याचा, कमी होण्याचा किंवा स्थिर राहण्याचा, याचा थेट परिणाम जे आहे मित्रांनो ते खाजगी बँकेकडून किंवा देशातल्या सरकारी वाणिज्य बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकावर त्या ठिकाणी पडत असतो मित्रांनो। म्हणून ही सर्वात महत्त्वाची बाब आहे मित्रांनो या ठिकाणी। ठीक आहे, या ठिकाणी मी रेपो रेटबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो। गेल्या वर्षी RBIनं सलग 6 वेळा गेल्या वर्षी RBIनं असं या ठिकाणी मी म्हणलं, या ठिकाणी असं त्याचा अर्थ होतो मित्रांनो की गेल्या आर्थिक वर्षामध्ये, ठीक आहे, 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षामध्ये RBIने जवळपास 6 वेळा रेपो रेटमध्ये सतत वाढ केलेली आहे मित्रांनो। ठीक आहे, आणि म्हणजे फेब्रुवारी 2023च्या अखेरीट समिती म्हणजे त्याच्या बैठकीमध्ये सुद्धा, MPCच्या बैठकीमध्ये सुद्धा या ठिकाणी वाढच केलेली आहे मित्रांनो रेपो दरामध्ये। परंतु आत्ता या आर्थिक वर्षाची ही पहिलीच बैठक आहे मित्रांनो RBI मॉनिटरी पॉलिसी कमिटीची। ठीक आहे, तर यामध्ये त्यांनी रेपो रेट हा जो आहे तो स्थिर ठेवलेला आहे मित्रांनो। आता इथं तुम्हाला एक प्रश्न पडायला पाहिजे की रेपो रेट RBI कमी किंवा जास्त किंवा स्थिर असं का करते, बरोबर आहे? रेपो रेट का वाढवते, रेपो रेट कमी का करते, स्थिर का ठेवते? या आधीच्या डिस्कशनमध्ये तुम्हाला हे कळालंच असेल की त्याचा थेट जो प्रभाव आहे कमी जास्तपणाचा तो ग्राहकावर पडतो, बरोबर आहे? एकंदरच काय असतं मित्रांनो, अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम पडतो। ठीक आहे, RBIचं मुख्य धोरण काय आहे, RBIचं महत्त्वाचं काम काय मित्रांनो, की देशातल्या महागाईला नियंत्रणात ठेवणं। ठीक आहे, मग कमी जास्तपणानं ग्राहकावर त्याचा बोजा पडतो, तर ग्राहकावर जर एखादा समजा कर्ज घेणारा जो आहे व्यक्ती जो आहे, बँकेकडून कर्ज घेणारा जर व्यक्ती आहे तो एखादा उद्योगपती असेल, ठीक आहे, किंवा उद्योजक असेल मित्रांनो, तर तो ज्या आता समजा त्याला कर्ज जर महाग मिळत असेल बँकेकडून, ठीक आहे, प्रोडक्ट बनवण्यासाठी तो कर्ज घेतो आणि एखादं प्रोडक्ट बनवण्यासाठी त्याला जास्त महाग कर्ज लागत असतील, तर त्या प्रोडक्टची जी आहे मित्रांनो आधीपेक्षा कॉस्ट तो वाढवेल का कमी करेल मित्रांनो? निश्चितच त्या प्रोडक्टची जो आहे तो किंवा उत्पादनाची जी आहे ती कॉस्ट वाढवेल आणि ते उत्पादन जेव्हा तो मार्केटमध्ये घेऊन जाईल तेव्हा ग्राहकाला ते उत्पादन जे आहे मित्रांनो ते महागात पडेल ऑब्वियसली। यामुळे काय होतं, एकंदरच अर्थव्यवस्थेमध्ये महागाईची स्थिती निर्माण होते मित्रांनो। ठीक आहे, रेपो रेट वाढवल्यानं, ठीक आहे, आणि महागाई नियंत्रणात राहत नाही। अधिक जास्त तुम्ही
रेपो रेट वाढवताय याचा अर्थ काय होतं की महागाई तुमची वाढते मित्रांनो, ठीक आहे. आणि रेपो रेट तुम्ही जर कमी करता याचा अर्थ असा आहे की महागाई नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न इथे RBI करताना दिसते, ठीक आहे. जैसे थे म्हणजे काय आहे मित्रांनो की RBIला महागाई वाढू द्यायची नाही आहे आणि जास्त कमी होऊ द्यायची नाही आहे. सद्यस्थिती म्हणजे जशास तसं ठेवायचं आहे, परंतु RBIचं धोरण काय आहे मित्रांनो की 6 ते 4% दरम्यान महागाईचा दर असला पाहिजे. सद्यस्थिती देशामध्ये महागाईचा जो दर आहे मित्रांनो 6.44% आहे. इथं सविस्तर माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी वाचून घेऊ शकता. तरी पण एक नजर या ठिकाणी आपण फिरूया मित्रांनो की बघा RBIने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या द्विमासिक पतधोरण समिती बैठकीत हा निर्णय घेतलेला आहे. काय कोणता निर्णय? तर रेपो दर स्थिर करण्याचा, ठीक आहे, जैसे ते ठेवण्याचा. आता इथं बघा की गेल्या आर्थिक वर्षात सलग 6 वेळा रेपो दरात 2.5% वाढ केली होती मित्रांनो. 6 वेळा त्यांनी एकंदरच 2.2 म्हणजे 2.5% जी आहे ती वाढ केली होती. RBIने रेपो दर कमी अधिक करण्याचे कारण या ठिकाणी दिलेले आहे. महागाई नियंत्रण करणे हे त्याचा मुख्य उद्देश आहे. 4 ते 6% च्या दरम्यान महागाई दर हा RBIकडून ठेवला जातो मित्रांनो. सद्यस्थिती महागाई दर काय तर 6.44%. आता इथं रेपो रेट म्हणजे काय सांगितलेलं आहे मित्रांनो. रेपो रेट म्हणजे काय तर बँकांना कर्ज देणारा दर RBIचा, ठीक आहे. RBI ज्या दरामध्ये देशातील वाणिज्य बँकांना कर्ज देते तो दर म्हणजे काय तर रेपो रेट, ठीक आहे. जेव्हा हा रेट स्वस्त होतो तेव्हा कर्ज स्वस्त होतात आणि हा जेव्हा याच्यामध्ये वाढ होते तेव्हा कर्ज जे आहे मित्रांनो सर्वसामान्यांना मिळणारी ती महाग होतात, ठीक आहे. आणि याचा परिणाम थेट जे आहे ते होम लोन, ऑटो लोन, ठीक आहे, पर्सनल लोन या अशा लोनवर पडतो मित्र, कारण हे महाग यानं मिळतात, ठीक आहे, रेटनं मिळतात. आता यामध्ये MPCचा मॉनिटरी पॉलिसी कमिटी किंवा मौद्रिक धोरण समितीची जी बैठक झालेली आहे त्यामध्ये आपल्याला याचा संदर्भ आलेला आहे मौद्रिक धोरण समितीमध्ये. तर ते बघितलं पाहिजे की नाही या ठिकाणी. तर बघा की याला MPC म्हणजे काय मित्रांनो, तो मॉनिटरी पॉलिसी कमिटी, यालाच मराठीमध्ये मौद्रिक धोरण समिती म्हणतात, ठीक आहे. आता बघा की याची स्थापना कधी झालेली आहे मित्रांनो. 27 जून 2016मध्ये याची स्थापना झालेली आहे. आधी जून 2016च्या आधी काय व्हायचं मित्रांनो की RBI जी आहे मित्रांनो ती RBIचं जे काही म्हणजे गव्हर्नर आहेत, ठीक आहे, गव्हर्नर आणि जे डेप्युटी गव्हर्नर असायचे 4 ते डिस्कशन करून आपापसात डिस्कशन करून या ठिकाणी असे हे व्याजदराचं निर्धारण करायचे, ठीक आहे. रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असतील, CRR असेल, SLR असेल, ह्या सगळ्या इकॉनॉमीच्या टर्म आहे मित्रांनो. इकॉनॉमी शिकत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टी इथं डिस्कस करू, परंतु संदर्भ या ठिकाणी रेपो रेटचा आहे म्हणून आपण या ठिकाणी त्याचाच या ठिकाणी आपण त्याला समजावून सांगण्याचा इथं प्रयत्न करत आहोत. आता MPCबद्दल बोलत होतो आपण. 2016च्या आधी MPCमध्ये काय व्हायचं की हे 4 गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर आणि एक मुख्य जे RBIचा गव्हर्नर आहे हे मिळूनच त्या ठिकाणी रेपो रेट हे दर ठरवायचे मित्रांनो, ठीक आहे. परंतु यामध्ये शासनाचा हस्तक्षेप नसायचा, ठीक आहे, केंद्र शासनाचा. परंतु 2016मध्ये काय झालं मित्रांनो की 2016मध्ये एक समिती नेमण्याचा या ठिकाणी प्रस्ताव दिला केंद्र सरकारने RBIला. आणि या ठिकाणी RBI जो कायदा आहे मित्रांनो 1934चा त्यामध्ये थोडीशी सुधारणा करून बदल करून यामध्ये मौद्रिक धोरण समितीचा त्यामध्ये अंतर्भाव करण्यात आला. आणि ही मौद्रिक धोरण समितीमध्ये जे आहे मित्रांनो ते 6 मेंबर असणार असं त्या ठिकाणी तशी संरचना तयार करण्यात आली. बघा की त्यामध्ये सदस्य किती असणार 6. 3 सदस्य हे RBIचे त्या ठिकाणी असतात मित्रांनो. RBIचे गव्हर्नर असतात त्यामध्ये 3 सदस्य. शक्तिकांत दास सध्या आहेत. दुसरे डेप्युटी गव्हर्नर असतात, सद्यस्थिती R गांधी हे आहेत. आणि ऑफिसर्स असतात, एक ऑफिसर असतो RBIचा या MPCमध्ये, तर त्यांचं नाव सध्या काय मायकल पात्रा, ठीक आहे. आणि नंतर जे 3 केंद्र सरकारचे म्हणजे केंद्र सरकार नियुक्त करते, ठीक आहे, केंद्र सरकारच्या तिकून आलेले असतात ते केंद्र सरकारद्वारे. तर ते हे 3 सदस्य पमी दुआ, चेतन घाटे आणि रवींद्र ढोलकिया हे 6 सदस्य आहेत MPCमध्ये, ठीक आहे, मौद्रिक धोरण समितीमध्ये. स्थापना कधी झालेली आहे तर 27 जून 2016ला. याचं कार्य काय आहे तर व्याजदर निर्धारण करणं आणि एकंदरच महागाई देशातल्या नियंत्रणित करणं, देशातली महागाई नियंत्रण करणं, ठीक आहे. तर हे याचं मुख्य काम आहे. आता याबाबतच आणखी काही विधाने या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. वर्षातून किमान 4 वेळा तरी याची बैठक झाली पाहिजे, ठीक आहे. दर 2 महिन्याला एकदा याची बैठक होते. वर्षातून किमान 4 वेळा तरी यांची बैठक झाली पाहिजे असं या ठिकाणी याच्या MPC संदर्भात तरतूद आहे मित्रांनो, ठीक आहे. याचा निर्णय जो आहे मित्रांनो की रेपो रेट किती ठेवायचा, CLR किती ठेवायचा, SLR किती ठेवायचा, ठीक आहे, CRR किती ठेवायचा, SLR किती ठेवायचा, ह्या ज्या गोष्टी आहे मित्रांनो
हा किती ठेवायचा हा जो निर्णय आहे तो सर्वसंमतीने घेतला जातो, ठीक आहे. कोण्या फक्त गव्हर्नरनं म्हणलं म्हणून सगळं झालं नाही असं नाही मित्रांनो. म्हणजे तो गव्हर्नरनं निर्णय घेतला म्हणजे फायनल झालं असं नाही, तर सर्वांच्या संमतीनं हा निर्णय येणं महत्त्वाचं आहे मित्रांनो, ठीक आहे. 6च्या 6 सदस्यांनी त्यावर एकमत होणं जरुरी आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे समजा एखाद्या गोष्टीवर काही लोकांनी 3 लोकांनी एखाद्या रेपो रेटवर समजा एखाद्या निश्चित दरावर 3 लोकांनी सहमती दर्शवली आणि 3 लोकांनी असहमती दर्शवली, तर या ठिकाणी 3 विरोधात आहे, 3 जे आहे ते सकारात्मक बाजूने आहे, ठीक आहे, वाढवण्याच्या स्थितीत आहे. मग अशा स्थितीमध्ये एक निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणतरी एक निर्णायक मत द्यायचा असते मित्रांनो, ठीक आहे. तर ते निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे या ठिकाणी, तर निश्चितच RBIचे जे गव्हर्नर आहेत त्यांना आहे, ठीक आहे. एवढं पुरेसं झालं मित्रांनो. आता मी तुम्हाला या संदर्भात येणारी RBI ही जी आहे मित्रांनो ती काही मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या तुम्ही मागचे काही व्हिडिओ पहा चालू घडामोडीचे आहे, त्यामध्ये मी तुम्हाला याचा RBIबद्दल डिटेल सांगितलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. तर समजा या रेपो दर आणि मौद्रिक धोरण समिती संदर्भात एवढी माहिती पुरेशी आहे मित्रांनो. आता आपण नेक्स्ट न्यूज बघूया. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, इथे बघा की ऑक्सफॅम इंडिया नावाची एक विदेशी जी आहे ती संस्था आहे मित्रांनो. हे ऑक्सफॅम इंडियाचं जे स्वरूप आहे मित्रांनो ती एक NGOचं स्वरूप आहे, म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत, याला स्वयंसेवी संस्था असं म्हणतात मित्रांनो. ऑक्सफॅम इंडिया ही जी आहे ती एक विदेशी संस्था आहे मित्रांनो. त्याच्यात भारतीय जे अंग जे आहे मित्रांनो ते ऑक्सफॅम इंडिया नावानं ओळखले जाते. या ऑक्सफॅम इंडिया नावाच्या संस्थेनं मित्रांनो जे आहे ते आपल्या पर्सनल अकाउंटवर म्हणजे या संस्थेच्या अकाउंटवर जे आहे मित्रांनो परदेशी निधी या ठिकाणी मिळवला आहे मित्रांनो. आणि हा परदेशी निधी त्यांनी आपल्या अकाउंटवर घेतला आणि भारतातल्या काही संस्थांना हा निधी जो आहे मित्रांनो परदेशी निधी हा डिस्ट्रीब्यूट केला. काय असतं मित्रांनो, विदेशातील लोक जे असतात मित्रांनो ते अशा संस्थांना म्हणजे ज्या NGO आहेत ज्या त्यांचं कार्य पूर्ण करण्याकरिता हे लोक जे असतात मित्रांनो विदेशातले हे यांना काही फंड देतात, ते स्वयंखुशीनं असे फंड देत असतात मित्रांनो, ठीक आहे. तर हे जे फंड आहे मित्रांनो यांना परदेशी निधी म्हणतात, बरोबर आहे. हे परदेशी निधी जी आहे मित्रांनो अशा प्रकारच्या संस्था ज्या स्वयंसेवी संस्था ज्या आहे मित्रांनो त्या घेतात, यावर भारतामध्ये निर्बंध आहे मित्रांनो. ते कोणत्या कायद्याने आहे तर या ठिकाणी मी लिहिलेलं आहे मित्रांनो, परदेशी योगदान नियमन कायदा 2020 या अंतर्गत जे आहे मित्रांनो अशा NGOजना आपल्या स्वतःच्या वैयक्तिक अकाउंटवर जे आहे असे निधी हस्तांतरित करून घेणं हे यावर निर्बंध आहे मित्रांनो. FCRA या कायद्याचं नाव जे आहे मित्रांनो इंग्लिशमध्ये FCRA आहे मित्रांनो, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट आहे मित्रांनो. हा पूर्वीचाच कायदा आहे, मात्र यामध्ये 2020मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. या कायद्यानुसार काय असतं मित्रांनो की एखादी संस्था समजा एखाद्या संस्थेला जर निधी हस्तांतरित करायचा असेल, परदेशातून निधी आपल्याला बोलवायचा असेल किंवा काही म्हणजे विदेशातील लोकांना जर अशा स्वयंसेवी संस्थांना म्हणजे NGOजना जर निधी द्यायचा असेल तर तो FCRA जे आहे मित्रांनो ते अशा संस्थांना एक अकाउंट देते, बरोबर आहे, एक अकाउंट देते. FCRAच्या वेबसाईटवर जाऊन असं अकाउंट त्यांना क्रिएट करावं लागते आणि त्या अकाउंटमध्ये तो निधी या लोकांनी द्यायचा असतो किंवा या जी ऑक्सफॅम इंडिया नावाच्या ज्या सारख्या संस्था आहेत त्यांनी या FCRAच्या अकाउंटमध्ये तो निधी बोलवायचा असतो. या FCAच्या अकाउंटवर जे आहे मित्रांनो हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं पूर्ण लक्ष असतं सॉरी निधी कुठून आला कोण देतं याचं, ठीक आहे. कारण विदेशातून येणारा जो निधी आहे मित्रांनो तो भारतातल्या स्वयंसेवी ज्या संस्था आहेत किंवा NGO जे आहेत त्यांना डिस्ट्रीब्यूट करून या ठिकाणी भारताची जी राष्ट्रीय सुरक्षा आहे ती धोक्यात आणली जाऊ शकते मित्रांनो. कशा पद्धतीनं तर भारतामध्ये एखादी दहशतवादी संघटना आहे मित्रांनो, अशा दहशतवादी संघटनांना फंड देण्याचं काम पैसे पुरवण्याचं काम अशा संस्था करू शकतात. या अनुषंगाने कायदा या ठिकाणी FCRA कायदा बनवण्यात आलेला आहे मित्रांनो. हाच कायदा त्याला मराठीत परदेशी योगदान नियमन कायदा म्हणतात मित्रांनो. हा राष्ट्रीय सुरक्षेचा पॉईंट लक्षात घेऊन जे आहे मित्रांनो अशा संस्थांना जर परदेशी निधी जर घ्यायचा असेल दुसऱ्या राष्ट्रातील व्यक्तीकडून किंवा दुसऱ्या राष्ट्राकडून तर FCRAच्या अकाउंटवरच त्या ठिकाणी त्यांना घ्यावा लागतो. मात्र ऑक्सफॅम इंडियानं तसं न करता काय केलेलं आहे की स्वतःच्या वैयक्तिक संस्थेच्या अकाउंटमध्ये तो निधी बोलवला आणि भारतातल्या काही संस्थांना तो निधी डिस्ट्रीब्यूट केलेला आहे मित्रांनो. म्हणून गृह मंत्रालयानं या ठिकाणी अशी ॲक्शन घेतलेली आहे की ऑक्सफॅम इंडिया या स्वयंसेवी संस्थेची जी आहे मित्रांनो CBI चौकशी करण्याची शिफारस गृह मंत्रालयानं केली आहे. आशा आहे की तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. नसेल समजला तर व्हिडिओ पॉज करा
आणि इथं या ठिकाणी वाचून घ्या मित्रांनो. तरी मी एकदा वाचून सांगतो. ऑक्सफाम इंडिया या स्वयंसेवी संस्थेची CBI चौकशी करण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाने या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो. या संस्थेने 1.5 करोडचा परदेशी निधी जो आहे थेट आपल्या परदेशी खात्यावर जमा करून घेतला आहे मित्रांनो. ठीक आहे, या बरोबर आहे. FCRA कायद्यानुसार काय आहे तर FCRAचं अकाउंटवर त्या ठिकाणी निधी घ्यायचा असतो. ठीक आहे. भारतात परदेशी योगदान नियमन कायदा 2020 नुसार परदेशी योगदान निधी हस्तांतरणावर निर्बंध आहेत मित्रांनो. ठीक आहे, निर्बंध आहे. परदेशी निधी त्या वैयक्तिक अकाउंटवर घेऊ शकत नाही. FCRAच्या याच्या नियमावलीनुसारच आपल्याला किंवा त्या संस्थांना तो निधी बोलवावा लागतो. ठीक आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं, सगळा मुद्दा तुम्हाला कळाला असेल. नसेल समजला तर कमेंट करा काय कळालं नाही ते, परत पुन्हा एकदा समजून सांगतो. ठीक आहे, तर आता ही एवढीच न्यूज आहे मित्रांनो. ठीक आहे, ऑक्सफाम इंडियाची CBI चौकशी. आता त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज काय मित्रांनो, देशातील सर्व सरकारी कार्यक्रमात आता देशातले जे काही सरकारी कार्यक्रम आहे मित्रांनो, जसं की PM मोदीची मन की बात असेल, राष्ट्रपतींचं भाषण असेल मित्रांनो, किंवा इतर सरकारी कार्यक्रम असतील मित्रांनो. ठीक आहे, तर हे आता जे ॲमेझॉन इंडिया जे हे आहे मित्रांनो त्याच्यावर प्रसारित होणार आहे मित्रांनो. ॲमेझॉन इंडियाला याचे हक्क देण्यात आलेले आहे मित्रांनो. ठीक आहे, काल जे आहे केंद्रीय प्रसारण मंत्री जे आहेत आपले अनुराग ठाकूर आणि ॲमेझॉन इंडिया यांच्यामध्ये हा करार झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर एवढीच न्यूज आहे. देशातील सर्व सरकारी कार्यक्रम आता ॲमेझॉन इंडियावर प्रसारित होणार. ते नाही का तुम्ही बघत असाल ॲमेझॉन प्राईम जॉईन करा आणि त्याच्यावर ह्या वेबसिरीज पहा, हे पहा, ते पहा. आता त्याच्यावरती हे सरकारी कार्यक्रमाचं प्रसारणसुद्धा होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतरची न्यूज काय मित्रांनो, दुग्धजन्य पदार्थाची आयात नको म्हणून जे आहे ते शरद पवारांनी केंद्र सरकारला जे आहे मित्रांनो एक पत्र लिहिलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला पत्रावरून काय घेणं देणं आहे, या पत्रामध्ये काय म्हटलं ते महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे, की दुग्धजन्य पदार्थाची आयात करू नका असं केंद्र सरकारला त्यांनी जे आहे ते विनवणी केलेली आहे. त्या तसा एक अर्ज त्या ठिकाणी त्यांनी एक पत्र त्या ठिकाणी केंद्र सरकारला दिलेलं आहे. तर मित्रांनो यामध्ये एक 2-3 पॉईंट आले होते या न्यूजमध्ये, म्हणून ते या ठिकाणी कव्हर केले. आता आयात का नको मित्रांनो, तर त्यांचं म्हणणं आहे की नेमकं जे आहे ते कोरोनातून जे आहे दुग्ध उत्पादक शेतकरी जे आहे ते नेमकीच त्यांच्या याला गती येत आहे मित्रांनो. ठीक आहे, अशात जर तुम्ही बाहेरून जर दुग्ध उत्पादनं जे आहे ते आयात केली तर त्यांची या ठिकाणी आर्थिक जे आहे मित्रांनो कोंडी होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारने जे आहे ते दुग्धजन्य पदार्थाची आयात करू नये मित्रांनो. तर यामध्ये बघा की दुग्ध उत्पादनामध्ये भारताचा क्रमांक पहिला लागतो मित्रांनो. ठीक आहे, जगात जे आहे ते दुग्ध उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकाचा देश आहे आणि जागतिक दूध उत्पादनात भारताचा जो वाटा आहे मित्रांनो तो 24% आहे. बघा, मग दुग्ध उत्पादनात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत, जागतिक दुग्ध उत्पादनामध्ये 24% वाटा असणारा देश आयात का करायची. ठीक आहे, आपण आयात केली तर इथल्या दुग्ध उत्पादक कंबरड मोडेल असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज काय मित्रांनो, आता शासकीय नोकऱ्या असतील, शिक्षण संस्था असतील नाही का, वसतिगृह असेल, या ठिकाणी मित्रांनो जे अनाथ मुलं मुली आहेत त्यांना राज्य सरकारनं 1% आरक्षण देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. आजपासून हा निर्णय जो आहे मित्रांनो अनाथांना 1% आरक्षण हा लागू असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला ही न्यूज समजली असेल. इथं बघा मी त्या अनाथांना जे 1% आरक्षण आहे त्याबद्दल सविस्तर इथे माहिती दिलेली आहे मित्रांनो. आणि यामध्ये पुढचा पॉईंट काय आहे मित्रांनो, की जे अनाथ जे मुलं आहेत मित्रांनो किंवा मुली आहेत यांना अनुसूचित जातीचे सगळे लाभ म्हणजे शेड्यूल कास्ट SCचे जे आहे मित्रांनो जाती प्रवर्गाचे SC जाती प्रवर्गाचे सगळे लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे मित्रांनो. जसं उदाहरणार्थ पदभरती करताना त्यांचे जे पात्रता निकष आहेत मित्रांनो म्हणजे कोणाचे अनुसूचित जातीचे ते यांना लागू होणार आहे मित्रांनो. यांची वयाची अट जी आहे मित्रांनो म्हणजे 5 किंवा 3 वर्ष शिथिल असण्याची जी अट आहे मित्रांनो तीसुद्धा यांना लागू होणार आहे. असे अनुसूचित जाती संबंधित जे काही लाभ आहे ते यांना मिळणार आहे. परंतु आरक्षण जे आहे मित्रांनो या सगळ्या म्हणजे नोकर भरतीत असेल, शासकीय वसतिगृहात असतील, शैक्षणिक संस्थांमध्ये असतील, व्यावसायिक शिक्षण संस्थेमध्ये असेल ते 1% राहणार आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. आणि या अनाथ मुलं आणि मुलींचे जे आहे मित्रांनो यांचे 2 प्रवर्ग करण्यात येणार आहे. 2 प्रवर्ग कोणते आहे मित्रांनो, एक पहिला आहे संस्थात्मक प्रवर्ग आणि दुसरा आहे बाह्य संस्थात्मक प्रवर्ग. ठीक आहे, इथे लिहिलं संस्थाबाह्य प्रवर्ग, संस्थात्मक प्रवर्ग आणि संस्थाबाह्य प्रवर्ग. संस्थात्मक प्रवर्ग म्हणजे काय मित्रांनो, की असे अनाथ मुलं आणि मुली ज्यांचं वय 18 वर्ष होण्याआधीच त्यांचे जे आईवडील या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचं पालनपोषण हे कोण्यातरी संस्थेमध्ये झालेलं आहे, उदाहरणार्थ अनाथालयामध्ये झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे असे हे संस्थात्मक प्रवर्गामध्ये मोडतील. आणि दुसरे संस्थाबाह्य प्रवर्गामध्ये कोण मोडेल मित्रांनो, तर असे अनाथ मुली ज्यांचं वय 18 वर्ष होण्याआधीच त्यांच्या आईवडिलाचं निधन झालं मात्र त्यांचं जे पालनपोषण आहे ते त्यांच्या नातेवाईकाकडं कोणत्या एखाद्या व्यक्ती
व्यक्तीकडे झालेलं आहे, ठीक आहे. असे जे आहे मित्रांनो, म्हणजे कोणत्या संस्थेमध्ये त्यांचं पालनपोषण झालेलं नाही, असे जे संस्थाबाह्य प्रवर्गामध्ये या ठिकाणी त्यांना स्थान देण्यात येणार आहे. हे संस्थात्मक आणि संस्थाबाह्य दोन्ही प्रवर्गांना हे या ठिकाणी मानपद या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो, ठीक आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गात असलेल्या सर्व सवलती यांना लागू होणार आहे. या ठिकाणी बघा, हे आरक्षण पदभरती, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, व्यावसायिक शिक्षण संस्थेमध्ये लागू होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काय मित्रांनो, तर यामध्ये जे आहे ते या अनाथ मुलांना हे आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल मित्रांनो, तर महिला आणि बालविकास विभागाकडून जे आहे मित्रांनो, तर एक प्रमाणपत्र यांना अनाथ असल्याचं घ्यावं लागणार आहे आणि ते आवश्यक आहे. हे बघा, यासाठी महिला व बालविकास विभागाने निर्गमित केलेले अनाथ प्रमाणपत्र आवश्यक आहे ते. आणि त्याच्यानंतरची अट काय, तर तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. इथे लक्षात ठेवा, हे जे आरक्षण आहे मित्रांनो, तो संपूर्ण देशात लागू नाही आहे. हे महाराष्ट्र राज्याने निर्णय घेतलेला आहे, महाराष्ट्रापुरतंच मर्यादित आहे. त्यामुळे हा पॉईंट तुम्ही कधी विसरायचा नाही. पेपरला येते की अनाथांना जे आरक्षण देण्यात आले ते संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. असं जर विधान आलं तर हे चुकीचं आहे. फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे सध्या तरी ते. 2 प्रवर्गात विभागणी, संस्थात्मक आणि संस्थाबाह्य, ठीक आहे. शासकीय नोकऱ्यामध्ये अनाथांना 1% आरक्षण. ही न्यूज तुम्हाला नक्की समजली असेल मित्रांनो. काही समजलं नाही, काही कळालं नाही तर नक्की कमेंट करा. माझा संपर्क जो मोबाईल नंबर आहे दिलेला आहे याच्यामध्ये, आपल्या यूट्यूबच्या या सेक्शनमध्ये दिलेला आहे, कमेंट सेक्शनमध्ये. तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि काही मार्गदर्शन इतर विषयाचं हवं असेल तर त्या ठिकाणी कमेंट जरूर करा मित्रांनो, ठीक आहे. तर आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर या ठिकाणी या व्हिडिओला लाईक करा. आमचं PAPT अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्याला नक्की सबस्क्राईब करा. आणि जरा व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो जरा शेअर करत जा, ठीक आहे. आजच्यासाठी इथंच आज इथेच थांबतो मित्रांनो. उद्या एका नवीन दर्जेदार विश्लेषणासह आपण भेटूया. धन्यवाद.